लेखक अभयसिंह जाधव. भाग 8. पारधी, आपल्याला पकडायला तर नाही ना बोलवलं? आपणच काल लोकांना आणलं असंच त्यांना वाटत असेल तर? साबळेला आता दरदरून घाम फुटला. तो गपकन एका जागीच थांबला. त्याला पारध्यांनी घेराव घातला होता एवढं मात्र नक्की. बाबल्या बाब एवढ्यात मागे कसला तरी आवाज झाला. तो वळून बघणार तोवर एक धारधार कोयत्याचं पातं त्याच्या गळ्याला लागलं. मी मी नव्हतं आणलं त्यात. तो बोलायला गेला तसा कोयता गळ्यावरती आवळला गेला. त्याला कळालं मागं कोण उभं ते. चानी? ती पोरगी नाही म्हटलं तरी चपापलीच. मिल्या कुठं गुडप झाला होता कुणास ठाऊक. समोरच्या वेलींची पानं सळसळली आणि त्या बाजूला बाबल्या डोकावला. त्याच्याच हातात कोयता होता. बाबल्या, मी नव्हतं आणलं त्यांना. मी माझ्यावर विश्वास ठेवा. साबळे त्याला पाहता क्षणी बोलता झाला. विश्वास? बाबल्या हुंकारला फक्त. लई नुकसान झालंय का? चेची कशी आहे? बाकीचे नुकसान? 4 झोपड्या जाळल्या साहेब आमच्या. गोठा बी पेटवला होता. मागलं जंगल बी. एका झोपडीत लेकरं झोपलेली, त्यांना कसं तरी वाचवलंय साहेब. पण आमचा गुल्ल्या गेला साहेब. आम्ही बी चाललो होतो वाडी पेटवाय. चेचीनं तुम्हाला बोलवायला लावलं. बाबल्या समोर येऊन साबळेच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. साबळेनं बाबल्याकडे बघितलं आणि त्याचे शब्द घशातच अडकले. बाबल्याचा चेहरा भासला होता. त्याच्या उजव्या कानावरचे केस जळाले होते आणि तो विद्रूप दिसत होता. Sample complete. Ready to continue?